वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की प्रेफर्ड कस्टमर पॉलिसी थ्रू तुम्ही फॉरवर्डमध्ये कसं जॉईन करू शकता आणि नेमकं तुम्हाला प्रेफर्ड कस्टमर पॉलिसीमध्ये नेमकं काय काय भेटते बेनिफिट्स आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की फर्स्ट असतो नॉन ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर. नॉन ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर म्हणजे काय, तर 12 नंबरची जी आय डी असते ती ओपन केलेली असते. आय डी बिलकुल फ्रीमध्ये तुम्ही ओपन करू शकता. 12 नंबरच्या आय डीवर जेव्हा तुम्ही 1200, 1500 किंवा 2000चे जेव्हा प्रोडक्ट घेता किंवा 4999चा जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेता तेव्हा पण तुम्ही काय असता, यामध्ये नॉन ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमरच असता. म्हणजेच काय, तर तुम्हाला यामध्ये स्पॉन्सरिंग तुम्ही करू शकत नाही. नो स्पॉन्सरिंग म्हणजे स्पॉन्सरिंग म्हणजे तुमची टीम बिल्ड करू शकत नाही. तुम्हाला यामध्ये काय 5% डिस्काउंट भेटतो प्रत्येक प्रोडक्टवर. फक्त तुम्ही डिस्काउंट थ्रू फक्त तुम्ही यामध्ये 5% डिस्काउंट तेवढं घेऊ शकता जेव्हा तुम्ही नॉन ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर असता तेव्हा. जर तुम्ही 5000च्या खालची जेव्हा बिलिंग करता, 5999ची पण बिलिंग केलेली असते तेव्हा पण तुम्ही काय असता, नॉन ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर म्हणूनच यामध्ये तुम्हाला काम करता येत नाही. फक्त तुम्ही यामध्ये 5% तुमचं डिस्काउंट घेऊ शकता. जेव्हा ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर काय असतो, तर ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर असतो एकतर त्याने 12 नंबरची आय डी 12 नंबरची जी आय डी आहे ते ओपन केलेली असते. त्यानंतर त्या पर्सननी 5000 प्लस GST आणि डिलिव्हरी चार्जेस मिळून जेव्हा तुम्ही 5500, 5600 किंवा 6000 असं 5000च्या जेव्हा पुढची जेव्हा बिलिंग करता तेव्हा तुम्ही यामध्ये काय होता, ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर म्हणून यामध्ये काम करू शकता. म्हणजेच काय करू शकता तुम्ही, तर यामध्ये स्पॉन्सरिंग करू शकता. फक्त इंडियामध्ये तुम्ही स्पॉन्सरिंग करू शकता. तेव्हा तुम्हाला यामध्ये 25% कमिशन भेटतं. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, यामध्ये तुम्ही पैसे पण कमवू शकता. एखाद्या पर्सनला जेव्हा जॉईन करता तेव्हा तुम्हाला 25% कमिशन भेटतं. तसेच तुम्हाला 5% डिस्काउंट पण भेटतो प्रत्येक प्रोडक्टवर. म्हणजेच काय, तर तुम्ही यामध्ये डिस्काउंट पण घेऊ शकता आणि 25% कमिशन घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला एखाद्या पर्सनला तुम्ही जॉईन करता, तुमची टीम बिल्ड करता, तेव्हा तुम्हाला किती कमिशन येतं, 25%. म्हणजेच तुम्ही जर त्या पर्सननी पण तुमच्यासोबत जेव्हा 5000 म्हणजेच PC लेवलपासून जेव्हा स्टार्ट केलेलं असतं ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर पासून, तेव्हा तुम्हाला यामध्ये 1200 ते 1500 पर्यंत तुम्हाला यामध्ये कमिशन भेटतं. तसेच तुम्ही जर एखाद्या पर्सनने तुमच्यासोबत जेव्हा 2CC केलेलं असतं तेव्हा तुम्हाला यामध्ये 6 ते 6500 तुम्हाला यामध्ये कमिशन भेटतं. म्हणजेच 25% तुम्ही यामध्ये कमिशन घेऊ शकता आणि तुम्ही यामध्ये काम स्टार्ट करू शकता. पण तुम्हाला असं नाही आहे की फक्त तुम्ही प्रेफर्ड कस्टमरमधून जॉईन केला तर तुमचं यामध्ये काम होईल म्हणजे तुम्हाला 2CC करण्याची गरज लागत नाही. पण 2CC जे असतं ते कंपल्सरी तुम्हाला करावंच लागतं तुमच्या आय डीवर. तेव्हाच तुम्ही तुमचा लाँग टाईम बिझनेस करू शकता. पण जेव्हा तुमच्याकडे 2CCची जेव्हा अमाऊंट नसते तुम्हाला, तेव्हा तुम्ही ॲज अ ॲक्टिव्ह प्रेफर्ड कस्टमर म्हणून तुम्ही यामध्ये काम स्टार्ट करू शकता आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 1-2 पर्सनला जर तुमच्या टीममध्ये जर जॉईन केलात तर तुम्हाला यामध्ये काही % कमिशन भेटत असतं. त्या थ्रूपणे यामध्ये तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रेफर्ड कस्टमर म्हणून तुम्ही जॉईन करता तेव्हा तुम्हाला यामध्ये कमिशन भेटतं.